नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी बनवते कोथिंबीर वडी. तर बिना लसूण आणि बिना कांद्याच्या मी कोथिंबीर वडे बनवणार आहे. कारण की उद्या आमच्या घरी जेवण आहे, गुरुवारचं दुसरा गुरुवार आहे. तर त्यासाठी आम्ही कांदा लसूण वापरत नाही. तर बिना लसूण आणि कांद्याची कोथिंबीर वडी बनवणार आहे. तर चला बघूया आपण कशी बनवते मी कोथिंबीर वडी. कोथिंबीर बघा, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि मी 5 जुड्या कोथिंबीरच्या घेतल्या आहेत. तर 5 जुड्यांचे आपल्याला वडी बनवायची आहे. आणि आज मस्त अशी फ्रेश कोथिंबीर भेटली. तर एक दिवशी मला 80 रुपयाला गड्डी भेटली, पण आज जरा स्वस्त आहे कोथिंबीर. तर 1 आणि 6वी गड्डी मी अशी साफ करून ठेवले. तर बनवूया कोथिंबीर वडी. आता सगळी मी साफ करून घेते वडी. आता कोथिंबीर अशी बांधलेली आहे, तिला मी कापून घेते गड्डी. आणि मस्त अशी बघा, पावसाळा आहे पण कोथिंबीर अजिबात अशी चिकट झाली नाही, मस्त सुटसुटीत अशी आहे. आता तिला अशी बघा, पालाच घ्यायचा आहे आपल्याला कोथिंबीरचा. आणि देठं आम्ही वाटण्यासाठी वापरतो. अशी देठं पण काढून, कवळी असतील ती वाटण्यासाठी काढून ठेवते मी. कारण की कधी आपल्याला कोथिंबीर कमी पडली तर मग हिरवं वाटण, अद्रक, लसूण, मिरची असं टाकून आणि देठं असं वाटण करून ठेवायचं. छान होतं आणि वास पण छान येतं कोथिंबीरला. आता पटापट एवढी सगळी कोथिंबीर मी साफ करून घेते. आणि आज कोथिंबीर खरोखर छान भेटली आणि स्वस्त पण मला भेटली कोथिंबीर. 10 रुपये गड्डी पनवेल मार्केटला कोथिंबीरची होती. तर छान भेटली. बघू आता आपली वडी किती बनते याच्यात, आणि किती बेसन लागतं आपल्याला त्या वडीसाठी. नाही बघा, असा पालाच घ्यायचा, फक्त देठं नाही घ्यायचं आहे कोथिंबीर वडीसाठी. मस्त असा पाला काढून घ्यायचा. चला मी आता साफ करते. कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य: मिरची, कढीपत्ता आणि आलं, खायचा सोडा, मीठ, धणे, जिरं, हळद आणि लाल तिखट एवढे साहित्य मी आता घेणार आहे. हे आहे ना, हे मिक्सरमध्ये मी असं भरड असं वाटून घेणार आहे. तर मी पाणी घेतलं आहे, याच्यात सगळं आलं वगैरे असं सगळं धुवून घेणार आहे. मिरची, आलं आणि आता कापून घेते. मिरची आणि आलं कापून घेतलं आहे. त्याच्यात टाकते कढीपत्ता, टाकते 2-3 चमचे होतील एवढे धणे. धणे कसे भरपूर टाकले की त्याची टेस्ट पण चांगली येते. जिरं, 4 चमचे एवढे जिरं टाकते, कारण की आपल्याला भरपूर अशा कोथिंबीर वड्या बनवायच्या आहेत. तर जिरं आणि धण्यानी कशी टेस्ट छान येते. तर आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये. मस्त असं वाटून झालं आहे बघा, वाटण असं वाटून घ्यायचं. हा बघा, वाटण मस्त असं वाटून झालं आहे. आता बघा, आपण एवढी कोथिंबीर अशी धुवून आणली मस्त अशी. आता ती घेणार आहोत कापून. आता बारीक अशी कापायची आपल्याला कोथिंबीर मस्त अशी बारीक बारीक कापून घ्यायची. आणि आमच्या इकडे कसं म्हणजे गुरुवारी
भरपूर लोक जेवायला येतात, तर त्यांचा उपवास असतो, तर ते कांदा लसूण खात नाही. आम्ही खातो घरात, पण ते नाही खात. त्याच्यामुळं आम्ही बिना कांदा लसूणचं सगळं आमचं जेवण असतं ते बिना कांदा लसूणचं असतं. तर आता कोथिंबीर वडी पण मी बिना लसणाचीच करणार आहे. बघितलंच तुम्ही, मी अद्रक आणि मिरचीच घेतले फक्त, तर तशीच करणार आहे मी. आणि अशी कोथिंबीर वडी तुम्ही पण बनवून बघा कशी होते. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पटापट शेअर करा जरा. आणि तुम्ही कुठून बघता आमच्या व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये सांगा. सगळी कोथिंबीर आपण आता कापून घेऊ अशी. बघा मस्त अशा मोठ्या टोपात मी आता कोथिंबीर घेतली कापून, आणि त्याच्यात आता टाकणार आहे मीठ. मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, म्हणजे ती कोथिंबीर जरा नरम होईल. आता मीठ लावून ठेवलं कोथिंबीरला. एवढं बेसन घेतलं मी. आता किती लागते कोथिंबीर वडीला ते बघते मी, अंदाजेच करते. असं प्रमाण असं मी म्हणजे सांगितलं नाही तुम्हाला, आता किती लागते ते बघते मी. जास्त करून असं अंदाजेच करते पदार्थ. पण तुमची जर कमेंट आली तर मी प्रॉपर तुम्हाला वजनानुसार दाखवेन. तर आता बेसन असं घाण वगैरे असतं, तर मी चाळून घेते सगळं बेसन चाळणीने. आपल्याला जास्त क्वांटिटीत करायचे आहेत, त्याच्यामुळे मी अंदाजेच सगळं घेतलं आहे. आता मी आता सध्या 4 जुळ्या घेतल्यात कोथिंबीरच्या. बेसन असं चाळून घेते मस्त असं. गुठली असते ते आपण फोडायची. आता बघते मी किती लागते ते, आणि टाकते हे. आता याच्यात वाटण, अद्रक लसूण पेस्टचं वाटण टाकलं. थोडीशी टाकते मिरची पावडर. हे बघा आपला घरगुती मसाला आहे, आगरी कोळी मसाला, भुईर मसाला, ते थोडं टाकते. 4-5 चमचे टाकले, हे छोटे चमचे आहेत. आणि आता सगळं असं मिक्स करून घेणार आहे मी हाताने. आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला जरा क्रिस्पी होण्यासाठी. हे बघा आपण 1 किलो बेसन घेतलं तर 1/2 किलो एवढं मी तांदळाचं पीठ टाकते. आणि सगळं असं मस्त एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून. सध्या तरी मी पाणी नाही टाकलं, आता आपल्याला गरज असली तरच पाणी टाकायचं आहे. असंच सध्या मिक्स करून घेते प्रॉपर, कारण की कोथिंबीर पण थोडं पाणी सोडणार आहे. आपल्याला अजून बेसन लागेल, म्हणजे प्रॉपर 1 किलो बेसन मला वाटते लागेल आपल्याला. तर तेवढं टाकूया. परत चाळून घेते मी बेसन, पुन्हा बेसन चाळते मी. गुठली असते त्याच्यामुळे आपल्याला बेसन चालावं लागतं, कारण की गुठली फुटायला पाहिजे. जास्त वडी होतील तेवढं माझ्यासाठी चांगलंच आहे. घाण अशी जास्त काहीच नाही, आपल्या हाताचीच घाण पडली त्याच्यात. चला तर मिक्स करून घेऊ. थोडं पाणी टाकावं लागेल मला वाटते. एवढा अर्धा चमच, हा छोटा चमच आहे, अर्धा चमच सोडा टाकते मी त्याच्यात. सोडा टाकण्याने कसं आपली खुसखुशीत होते वडी. आणि पाणी टाकून थोडं थोडं अंदाजे आपण टाकून बघायचं पाणी किती लागते, असं त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आणि मस्त असं हाताने मिक्स करायची.
चला आता मी मिक्स करून घेते, मग दाखवते तुम्हाला. टाकूया याच्यात आपण अर्धा चमचा एवढी हळद. हळदीने कसं रंग छान येतो आणि सगळं मस्त असं मिक्स केलं आहे बघा मी. आता लावायच्या आहेत आपल्याला ताटात वड्या. असं मिक्स झाले सगळं. हळद पण मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकलं, धनं, जिरं, मिरची, अद्रक अशी सगळ्याची पेस्ट टाकली आणि सगळं असं मस्त मिक्स झालं आहे. गॅसवर बघा मी मोठा असा टोप ठेवला आहे आणि त्याच्यात हा गाडा ठेवणार आहे बघा. थोडा असा बाहेर राहील असा, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे बघा. अशी आपण ताटं घेतले आहेत. याला आता घेणार आहोत तेल लावून. सगळ्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ती वडी आपली चिटकणार नाही. पूर्ण सगळीकडे तेल लावायचं आहे. अशी मी 3 ताटे घेणार आहे. सगळ्याला तेल लावून घेते बघा. सगळ्या बाजूने तेल लावायचं आहे, म्हणजे एकदाच आपल्या 3 ताटात वड्या होतील. आता आपलं पाणी पण एकीकडे तापते. सगळ्याला मस्त तेल लावलंय. सगळ्या हाताने असं पसरवायचं आहे, म्हणजे वड्या कशा मस्त अशा चौकोन अशा निघतात. प्लेन असं करायचं आहे पसरून पसरून. बघा मस्त असं पसरून झालं आहे. आपण टोपात ताट ठेवतोय. गरम झालं आहे टोप. आता असं ठेवायचं आणि या काड्या बनवल्यात मी बघा, या बांबूच्या अशा त्या मापाच्या. थोडे माप घ्यायचं आणि एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला अशी ठेवायची आणि त्याच्यावर दुसरं ताट ठेवायचं आणि दुसरी पण ताटावर अशाच आपण काड्या ठेवायच्या आहेत. त्याच्यावर ठेवायचं आहे तिसरं ताट. पुन्हा आपण याच्यावर काड्या ठेवून द्यायच्या आहेत बघा या प्रकारे. आणि परत चौथं ताट ठेवायचं आहे आणि मस्त असं याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि काहीतरी असं वजन ठेवून देऊ आपण, म्हणजे वाफ जेणेकरून जाणार नाही बाहेर. आणि मस्त अशा आपण अर्धा तास अशा शिजत ठेवूया. फास्ट गॅस ठेवला आहे आणि अशा वड्या बघा टोपात लावल्यात. ते तर होतील आपल्या वड्या. या अशा मस्त शिजल्यात बघा. एक आता वरचा ताट मी काढला आहे आणि दुसरे काढते. मस्त अशा झाल्यात आपल्या वड्या 4 ह्याच्यात. आता आपण त्यांना नंतर कापून घेणार आहोत आणि त्यांना आता उद्या फ्राय करायचे आहेत मला, कारण की देवाला नैवेद्य आहे. त्याच्यामुळे मी आता तळून नाही दाखवत, मी उद्या दाखवेन. आणि कोथिंबीर वडी तयार झाली आहे. या दोघी तर इकडे बघ ताई.